राम मंडळी, वेलकम बॅक टू TIG. तर मित्रांनो, आज मी आलेली आहे ट्यूशन एरियामध्ये. तर लास्ट टाइम जेव्हा मी ट्यूशन एरियामध्ये आले होते तर मला स्टार क्लासेसचे फार स्टुडंट भेटलेले. तर म्हटले की चला ह्यांचं कॅम्पस बघूच आहेत, कारण की स्टुडंट म्हणत होते की नाही आमचं कॅम्पस खूप मोठं आहे. तर चला मग बघूयात. मित्रांनो, मार्क्स तर खूप छान आहेत स्टुडंटचे. इथे सर आहेत वाटतं. चला बरं बोलूयात. हॅलो, ओळखलो का नाही? मी टिपिकल गर्ल. तुमच्या स्टार क्लासेस ऑलरेडी शूट केले मी. हो, तुमच्या स्टुडंटने सांगितले की आमचं क्लासचं कॅम्पस लय मोठं आहे मग म्हणले की चला तुमच्या कॅम्पसला भेट तर द्यावं, कारण मी नाही तर कोण दाखवणार. मग सर दाखवा तुमचं कॅम्पस. चला. आमच्या कॅम्पसमध्ये टोटल 10 हॉल आहेत मॅडम. 10? ओके. म्हणजे खालच्या फ्लोअरला 4 हॉल आहेत, वरच्या फ्लोअरला 4 आहेत, आणि मंजिलसाठी 2 बारके आणि सेपरेशन. 60 विद्यार्थ्यांसाठी 2 हॉल सेपरेट बनवले. सर खरं आहे का ते 60 विद्यार्थी? तुम्ही बघू शकता प्रत्यक्षामध्ये. ओके ओके मॅम, मग ती मंजिल बघूया आपण. बरं. सर आता आपण मंजिल बॅच बघितली, फक्त 60 स्टुडंट आहेत. अजून काय आहे याच्या व्यतिरिक्त? म्हणजे 60 विद्यार्थ्याचं मेन कन्सेप्ट काय आहे? जर तुम्ही ट्युशन एरियात बघितलात, ॲज अ पॅरेंट तुम्ही आलात, बरोबर, तर तुम्हाला काय पाहिजे असतं? चांगले टीचर्स आणि लिमिटेड स्ट्रेंथ पाहिजे. स्टुडंट. म्हणजे कसं असतं, जेणेकरून विद्यार्थ्याचे जे कन्सेप्ट आहेत ते वेळोवेळी क्लिअर व्हावे. आणि एवढी सारी संख्या आहे ट्युशन एरियामध्ये, तर आपला क्लास ह्यासाठीच ओळखला जातो की आपल्याकडे लिमिटेड स्ट्रेंथ आणि ब्रँडेड फॅकल्टीज आहेत. ओके. पण सर मला एक गोष्ट तुम्ही सांगा की म्हणजे आता जे 60 स्टुडंट आहेत ते फक्त असे 2 हॉल आहेत का आपल्याकडे? हो, भविष्यामध्ये वरती अजून असे 4 हॉल तयार करायचं प्लॅनिंग आहे आमचं. ओके. ट्युशन एरियामध्ये बघायला गेलं तर 700-800 असे स्टुडंटची स्ट्रेंथ आहे. मग एवढ्या ह्याच्यामध्ये हे तुम्ही फक्त 60 स्टुडंटची बॅच कसं काय? म्हणजे कसं झालं, आम्ही सर्वे केला, बघितलं की पॅरेंट्सचे डिमांड काय येत आहेत, की पॅरेंट्स काय म्हणत आहेत की सगळे टीचर तर खूप चांगलेच म्हणतात आपापल्या क्लासेसचे, पण व्यवस्थित लक्ष हे कुठलाच क्लास देऊ शकत नाही विद्यार्थ्यावर, आणि जेणेकरून त्याला न्याय मिळत नाही. सगळेच एवढं मोठं म्हणजे पसारा आहे, इथे गोंधळ आहे विद्यार्थ्यांचा. शिक्षक शिकवतो, निघून जातो, विद्यार्थी शिकतायत नाही शिकतायत त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. जेणेकरून हे आम्ही फाइंड आउट केलं आणि लिमिटेड स्ट्रेंथ हे ठेवावी, हे आमचा मेन कन्सेप्ट आहे. आणि चांगलं शिक्षण द्यावं हे आमच्यासाठी म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. पॅरेंट्स गत वर्षी आमची एक मंजिल बॅच होती, त्याला आम्ही S5 म्हणून असं नाव दिलेलं होतं. त्याच्यामध्ये टोटल 21 विद्यार्थी होते. त्या 21 विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थ्यांना 650+ मार्क आले. अरे वा. म्हणून आम्ही मंजिल बॅच कंटिन्यू करायचा प्रयत्न आहे. बरं सर, मला एक सांगा, म्हणजे मी लास्ट टाइमपासून खूप असं माझ्या माइंडमध्ये प्रश्न आहे की तुमच्या इथे खरंच म्हणजे अशी काही एक्झाम होती का ज्याला आपण म्हणजे 45 दिवस म्हणजे शिकवतात का फ्री? हा, पण ब्रिज कोर्स झालेला आहे विद्यार्थ्यांना. जे विद्यार्थी 10वी मधून 11वी मध्ये जातात, अशा विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी मध्ये आपण काय शिकणार आहोत? बरोबर. कारण की सिलेबस तेच असतो, म्हणजे शब्द रचना वेगळी असते, जी पोरांना डिफिकल्ट जातात. अशासाठी आपण बेसिक विद्यार्थ्यांचं पक्क करून घेतो आधी, मग त्याच्यासाठी आपण ब्रिज कोर्स म्हणजे फाउंडेशन कोर्स करतो. आणि याच्यातून 2 बेनिफिट पण होतात विद्यार्थ्यांचे. ज्यांची फायनान्शियल सिच्युएशन खूप वीक आहे विद्यार्थ्यांचे, ज्यांचे पॅरेंट्स शिकवू शकत नाही, त्यामधून त्यांना स्कॉलरशिप सुद्धा आपण इश्यू केलेली आहे यावर्षी. आणि त्यांना फ्री फाउंडेशन कोर्स सुद्धा आपण देतो, जेणेकरून त्यांची जे क्वालिटीचे विद्यार्थी आहेत त्यांचं शिक्षण रुकलं नाही पाहिजे फायनान्शियल सिच्युएशनमुळे. तर त्यासाठी पण आम्ही स्टार क्लासेस खूप मेहनत करतो. अरे वा. इथे 4 घंटे शिकवण्यात आणि तुम्ही 45 दिवस फुगट. मला वाटलं लेकरं खोटंच सांगायला, तर नाही, ऍक्च्युअल खरंच आहे. तुम्ही विचारू शकता विद्यार्थ्यांना आपल्या 11वीच्या. अरे वा वा वा, मस्त. बरं सर, आता एवढं सगळं तर माहिती पडलं आम्हाला, फ्री क्लासेस वगैरे हे सगळं, पण टीचर्स कोणते टीचर्स आहेत? टीचर खूप चांगले आहेत मॅडम आपल्याकडे. फिजिक्समध्ये आमच्याकडे वेल एज्युकेटेड आणि एक्सपिरियन्स फॅकल्टी आहेत, जसे की शादाब सर, त्यांना 18 वर्षाचा अनुभव आहे. शादाब सर BTech आहेत. तसेच बद्री सर आहेत, त्यांना 19 वर्षाचा अनुभव आहे. ओके. पुन्हा आपले मिश्रा सर आहेत, ती बी IIT इंजिनियर आहेत.
तसेच केमिस्ट्रीमध्ये UV राव सर आहेत. अशा प्रकारचे खूप चांगल्या फॅकल्टीज आणि आहेत. केमिस्ट्रीसाठी मेनली तर UV राव सरांचं खूप नावच आहे बरोबर. त्याच्यानंतर नायडू सर म्हणून आहे. हो. म्हणजे केमिस्ट्रीसाठी तर काहीच अडचण नाही. बायोलॉजीसाठी तर एवढे चांगले फॅकल्टीज आहेत, स्वतः डॉक्टर आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत. फिजिक्ससाठी एवढे चांगले फॅकल्टीज आहेत. म्हणजे फॅकल्टीज चांगले असणं म्हणजे काय की विद्यार्थ्यांना त्यांच्या इंटरेस्टनुसार शिकवणं. तर आता तुमचं रिझल्ट कसं आहे स्टुडंटचं? आता बघा, मागच्या वर्षी 675चा विद्यार्थिनीचं फर्स्ट होता. बरं. पण ह्या वर्षी 700चा सोहम बर्गले म्हणून आमचा स्टारचा म्हणजे टॉपर आहे, 700 मार्क्स घेतले. बरं. आणि यावर्षी 650च्या वरील 31 विद्यार्थी आहेत. हो. अरे वा. 600 प्लस 81 आहेत आणि 500च्या वरील 216 आहेत. अरे वा मस्त. ह्या वर्षी खूप चांगला रिझल्ट. हो ना. गर्दी कमी करा आणि रिझल्ट ओरिएंटेड काम करा, या हेतून आम्ही हा प्रयत्न चालू आहे. भारी हो सर, मस्त. तुम्हाला स्टार क्लासेसला तुमच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या TIGच्या फॉलोअर्स कडून सोडा. थँक्यू सर. खरंच तुमचं स्टार क्लासेस मला कॅम्पसच बघायला आले. म्हणजे विद्यार्थी आम्हाला माहिती देखील नव्हतं की तुम्ही म्हणजे अचानक आमच्या क्लासेसला येणार आहे. म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांनी मॅडमला जी फीडबॅक दिले ती फीडबॅक खरं आहे का हे पाहण्यासाठी मॅडम आले. बरोबर. नाही तर तुम्हाला काय. कसं वाटलं? आम्हाला म्हणजे खूप छान वाटतं, कारण की इतके चांगले फॅकल्टीज म्हटल्यावर तर चांगलंच आहे. लातूरमध्ये असंच वाढत जावं हीच इच्छा आहे माझी. तर म्हणजे आजकाल म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात आलात, सगळं बघितलात. म्हणजे जे मागचा व्हिडिओ झालाय तुमचा त्याच्यामध्ये काही तुम्हाला मी कमेंट पण वाचले खाली, काही म्हणतात की हे खरंच आहे का, ते बघितलात आता तुम्ही प्रत्यक्षात, तर ते चांगलंच झालं म्हणजे तुम्ही आलात. हा ना. मला काय वाटलं की 60 स्टुडंटची कुठे बॅच असते का, तर ॲक्च्युअल आहे. म्हणजे एवढ्या कमी स्टुडंटची आजकाल माहिती आहे, तर क्लासेस बाकीचे पण भरपूर आहेत. तर सगळीकडे 700-600 अशी स्टुडंटची स्ट्रेंथ आहे. तर आपल्या इथे 60 म्हणजे एवढ्या अशा हाय लेवल त्याच्यामध्ये आपण एकदम ह्याच्यामध्ये करतोय, तर ते एक चांगलं आहे ना स्टुडंटसाठी. चला मग आता आपण ह्यांच्या स्टुडंटशी गप्पा मारूत, अजून काही अजून विचारूया त्यांना पण. चला तर मग. हॅलो. काय म्हणता? मस्त. हो. तुमचं कॅम्पस बघितलं, खरंच खूप मोठं कॅम्पस आहे की. मग आमचं कॅम्पस मस्तच आहे. हा ना. मला अगोदर वाटलं नाही की भाऊ एवढं मोठं कॅम्पस पण असू शकतो. नाही, आता खूप मस्त कॅम्पस आहे आमचं, आणि स्टारचं नवीन आहे आणि परत खूप मस्त आणि मोठं कॅम्पस आहे. बरं तुमच्या स्टार्कमध्ये आहे काय अजून? म्हणजे कसं मी ऐकले मंजिल बॅचमध्ये 60 स्टुडंट बघितलं, पण तर तिथलं आता एज्युकेशन कसं आहे? ते सगळ्यात मे बी सगळ्यात डिफरंट आहे ती फॅकल्टी, बिकॉज 60 स्टुडंट्सचीच ऑनली बॅच आहे मंजिलमध्ये. आणि ते 60 स्टुडंट्सला एकदम मस्त स्पेशलायझेशन, परत काही फीचर्स वगैरे खूप मस्त दिलेले आहेत. ओके. तू पण त्याच बॅचमध्ये? येस, मी पण त्याच बॅचमध्ये. अरे वा मस्त. इथे काही फ्री कोर्सेस पण झालेत म्हणे, खरं आहे का? फाउंडेशनचा 45 डेज फ्री ऑफ कॉस्ट कोर्स होता. आणि त्यात पण खूप मस्त गाईड केलं की म्हणजे आपण फ्युचरमध्ये करिअरमध्ये कोणतं छान चूज करावं. ओके. आणि माझे बरेचसे असे फ्रेंड्स होते ज्यांनी फक्त आणि ब्रिज कोर्स करून, फाउंडेशन करूनच त्यांनी इथे स्टार्कला ॲडमिशन घ्यायचा एक डिसिजन घेतला. अरे वा. बरं तुला कोणी सांगितलं की स्टार्कमध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे? मी पण जस्ट हे स्टार्कबद्दल ऐकलं होते, 45 डेजचं फ्री ऑफ फाउंडेशन. मग मी ते ट्राय केलं आणि मला खरंच इथलं सगळं गायडन्स, टीचर्सचा रिस्पॉन्स सगळं खूप आवडलं, त्याच्यामुळे मी इथे ॲडमिशन घेतलं. ओके. आणि तू कशी काय आली इथं? मला फक्त एक प्लस ॲडव्हान्टेज असं वाटलं होतं की 6 तासाची DSP होती आणि बाकीच्या इन्स्टिट्यूटमध्ये तसं काही नसते, तर 12 तास टोटल अभ्यास. अच्छा. म्हणून हा एक ॲडव्हान्टेज. आणि त्या 6 आवर्समध्ये पण टोटल स्पेशलायझेशन हे राहतं की टीचर्स आपल्याकडे पर्सनली लक्ष देतात, आपण काय अभ्यास करतोय, कोणत्या सब्जेक्ट आपल्याला हे जात आहे ते, आणि डाऊट्स मग ते कोणते असू, सगळे डाऊट्स एकदम प्रॉपरली क्लिअर होतात. ओके. बरं तुमचे फेवरेट टीचर कोण आहेत? फेवरेट टीचर तर ऑफकोर्स म्हणजे आहेत सगळेच, बट तरी पण राव सर वगैरे. ओके. तुमचं? मला पण सर्वच आवडतं आता. ओके. तू कुठली आहे? मी नागपूरची आहे. नागपूरकर इथं लातूरमध्ये? अरे मग विषय आहे का, लातूरमध्ये काहीच कमी नाही हो मित्रांनो, सगळ्या गोष्टी म्हणजे हे आहेत, म्हणून तर का नागपूरचे लोक यायले तिथे शिकायला. बरोबर आहे का नाही? बाय द वे तुझी लँग्वेज खूप छान आहे, खरंच मला खूप आवडली. अजून जरा काहीतरी म्हण की लाईक कर म्हणा माझ्या चॅनलला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ताईच्या चॅनलला. थँक्यू सो मच. आणि अलीकडे की जरा लांबच चालली आहे नागपूरची, लातूरला घेऊन चालली का काय? असं होऊ शकतं, आहे की नाही? बरं तू कुठली आहेस? मी पुण्यावरून आलेली आहे. ओ माय गॉड, मला वाटलं शेवटी कशी काय बोलते ही फ्लुएंट.
अरे वा, मस्त मस्त. तर मित्रांनो बघू शकता की बाहेरचे स्टुडंट्स म्हणजे इथं येत आहेत म्हणजे स्टार्कमध्ये, तर खूप छान क्लास आहे खरंच. सेकंड इयरच आता जे नीट झाले त्याचं सेकंड इयरच होतं हां, स्टार्टचं, हां. तरी पण 700चा टॉपर आला आता. 700 टॉपर आहे. अरे आणि वा. ते खरंच खूप असं चॅलेंजिंग आहे की हे सगळं मस्त आहे की बरोबर. सेकंड इयरला 700चा टॉपर असणं. Exactly. मग आता हे आमच्यासाठी पण चॅलेंज आहे की आम्हाला 700च्या प्लस घेतलं एक्झॅक्टली. ऑल द बेस्ट. थँक्यू. चलो, थँक्यू, बाय बाय. बाय. हॅलो, हाय, काय म्हणते, कशी आहेस, कुठली आहेस तू? मी लातूर. लातूरचे. लातूरकर भेटले का नाही, एक वेगळा बॉन्ड तयार होते. बरोबर आहे का नाही? बरं, तू आता खरं खरं सांग की मग स्टार्ट कसं वाटते? एकदम भारी आहे, म्हणजे कॅम्पस तर भारी आहे, बरोबर. फॅसिलिटीज पण भारी आहेत. ओके. आणि टीचर्स तर विषयच नाही. आता टीचर्सचा विषय काढलीच आहेस, तर टीचर्सबद्दल तू काय सांगशील? म्हणजे त्यांची प्लॅनिंग खूप छान आहे. ते ना पुढची प्लॅनिंग आत्ताच करून ठेवलं की म्हणजे कोणत्या वेळात कोणतं टॉपिक शिकवायचं, कसं करायचं. जस्ट परफेक्ट आहे, ऑसम आहे, एक नंबर. ओके. बरं, तुला म्हणजे आता ज्यावेळेस टीचर समजावतात तर सगळं म्हणजे समजतं का सगळ्यांना? हो, समजतात आणि ते पर्सनली सगळ्यांना येऊन विचारतात की तुम्हाला समजलं का, प्रत्येक स्टुडंटला? प्रत्येक स्टुडंटला. अरे वा. आमची एक स्पेशल मंजिल बॅच आहे, त्याच्यामध्ये फक्त 60 स्टुडंट असतात. सो ओके. लिमिटेड असल्यामुळे सरांना सर्वांपर्यंत पोहोचता येतं. अरे वा, मस्त. तू पण आहे का त्या बॅचमध्ये? हो, मी तीच बॅचला आहे. भारी आहे की. आता ह्यावेळेस इंटिग्रेटेड रिझल्ट एवढा भारी लागला. आता मंजिल म्हणल्यास तर किती छान लागलं. हो ना, मस्त मस्त. म्हणजे आपल्याला गॅरंटी आहे की. हो, मंजिलचे भारी. सगळे जीएमसीला लागलेच पाहिजेत असं ओके. सरांनी गॅरंटी दिली आम्हाला. बरं, तुला कोण सांगितलं की या स्टार्कमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यावं? ॲक्च्युली माझ्या खूप फ्रेंड्स पण इथे होत्या आणि खूप जणांतून ऐकलंय मी, ओके. त्याच्यामुळे इथेच घेतलं ॲडमिशन. मस्त मस्त. मग आता इथले जे मैत्रिणी आहेत ते तुझ्या ऑलरेडी स्कूलच्या फ्रेंड्स आहेत का इथल्याच आहेत? नाही, स्कूलच्या नाही आहेत, एक दोघी स्कूलच्या इंटिग्रेटेडला आहेत. ओके. मी मंजिलला घेतली. अच्छा अच्छा अच्छा. मस्त मस्त. चलो, थँक्यू. हा होता आजचा ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला हा स्टार क्लासचा कॅम्पस मला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत बाय बाय. मॅगी चॉकलेट बस काळजी घ्या. आय लव्ह यू.